राज्य शासनानं रेशन दुकानातून गोरगरीब महिलांना धान्यांबरोबर दिलेल्या मोफत साड्यांवरही सोलापूर शहरातील अपरिमंडळ अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांनी डल्ला मारला असून या साड्या गोरगरीब मायमाऊलींना वाटप न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावून धान्यांप्रमाणे त्यांचाही काळा बाजार करण्यात आला आहे। यावरून अपरिमंडळातील रेशन दुकानदारांचा सावळा गोंधळ हा चव्हाट्यावर आलाय। गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर शहरात अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या कारवाईच्या मोहिमेनं रेशन दुकानदाराचे धावे दणाणले आहेत। रेशन कार्डधारकांची ई-केवायसी असो किंवा अन्न सप्ताह दिन असो, असं शासनाचं सर्वच उपक्रम राबवण्यात अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना चांगलंच यश प्राप्त झाल्यानं सोलापूर शहरानं धान्य वाटपात महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावलाय। दुसरीकडे सोलापूर शहरात विविध ठिकाणी अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या केंद्रावर भरारी पथकामार्फत धाडी टाकून 2 वेळा कारवाई केल्यानं अवैधरित्या गॅस पॉइंट चालवणाऱ्यांना देखील चांगलाच धसका घेतलाय। अशा रीतीने हा असा पारदर्शक कारभार सुरू असताना अपरिमंडळातील दुकानदारांनी मात्र धान्य वाटपाबरोबरच साडी वाटपामध्येही सावळा गोंधळ घातला असल्याचं उघडकीस आलंय। रेशन दुकानदारांनी धान्यातील नेहमीच्या काळ्या बाजाराप्रमाणे साडी वाटप न करता त्यांची परस्पर विल्हेवाट लावून गरजू मायमाऊलींना साडीपासून वंचित ठेवलं आहे।